हॅलो फ्रेंड्स, आज मी तुमच्यासोबत माझ्या लाईफमधल्या एका अशा काळाबद्दल बोलणार आहे ज्याबद्दल जाहीरपणे बोलणं खूप कठीण आहे. इट्स टेक अ लॉट ऑफ करेज टू स्पीक अबाउट अवर डार्केस्ट डेज. समाज ज्या जगाला रेड लाईट एरिया किंवा लाल बत्ती एरिया म्हणून ओळखतो, त्या बदनाम वस्तीत मला माझ्या आयुष्यातील अत्यंत कठीण 2 ते 3 आठवडे अक्षरशः मला तिथे स्पेंड करावे लागले होते. कॅन यू इमॅजिन गाईज? हा अनुभव फक्त एका जागेचा नाही, तर तो माझ्या अस्तित्वाचा आणि परिस्थितीने माझ्याबरोबर खेळलेल्या क्रूर खेळाची एकदम क्रूर अशी ती कहाणी आहे. मी नेहमी विचार करते की माणसाचा पास्ट त्याच्या प्रेझेंटवर कसा परिणाम करतो. सो माझ्या बाबतीतही अगदी असंच घडलं होतं. माझी आई, जिचा जन्म आणि संपूर्ण संगोपन कोलकाता येथील एका अत्यंत प्रसिद्ध आणि बदनाम अशा रेड लाईट एरियाच्या वस्तीत झालं होतं, ज्यामुळे मी जन्माला येण्यापूर्वीच त्या जागेचा एक अदृश्य आणि गडद प्रभाव माझ्या फॅमिलीवर पडलेला होता. मी लहान असताना आमच्या घरात परिस्थिती कधीच नॉर्मल नव्हती किंवा कधीच ती शांत नसायची. माय होम वॉज नेव्हर अ पीसफुल प्लेस. आई आणि वडिलांमध्ये नेहमी भांडणं व्हायची, ती असायची कायम. रोज होणारी ती भांडणं माझ्या या छोट्याशा कोवळ्या मनावरती खूप जास्त वाईट परिणाम करायची. घरात जेव्हा हे वाद शिगेला पोहोचायचे आणि घरातलं वातावरण गुदमरून टाकायचं, तेव्हा माझी आई हताश व्हायची. ती मला घ्यायची आणि थेट कोलकाताला येथील तिच्या माहेरी म्हणजे माझ्या आजोळी रेड लाईट एरियामध्ये निघून जायची, जिथे तिचं लहानपण गेलं होतं. त्यामुळे इतर सामान्य मुलांसारखं माझं बालपण सेफ आणि हसत खेळत कधीच गेलं नाही. आय हॅव अ नेव्हर नॉर्मल चाइल्डहुड लाईक अदर किड्स. मी अगदी लहानपणापासून तिथल्या गल्ल्या, तिथलं वातावरण, तिथल्या स्त्रियांचं केविलवाण आणि संघर्ष जगणं मी एकदम जवळून पाहिलं होतं. तिथली भाषा, तिथली भयान सिच्युएशन माझ्यासाठी नवीन नव्हती. सामान्य लोकांसाठी जी जागा अत्यंत भयानक, रहस्यमय किंवा घाणेरडी असते, त्या जागेची मला बालपणापासूनच एक जुजबी ओळख होती, खूप जवळून ओळख होती. पण लहानपणी आईचा हात धरून काही दिवसांसाठी तिथे जाणं वेगळं असतं, कारण तेव्हा डोक्यात कोणतंही टेन्शन नसतं. फक्त एक तरुण मुलगी म्हणून स्वतःच्या डिसिजनने तिथल्या नरकात जाऊन राहणं पूर्णपणे हा खूप वेगळा डिसिजन होता. सो लिव्हिंग देअर बाय चॉईस इज अ कम्प्लिटली डिफरंट वर्स्ट नाईटमेअर. या दोन्ही गोष्टींमधला हा भयानक फरक काय असतो याची जाणीव मला माझ्या आयुष्यात पुढे आलेल्या एका मोठ्या वादळामुळे झाली. माझ्या घरची परिस्थिती दिवसेंदिवस खूप खराब होत गेली. माझा मेंटल पीस पूर्णपणे संपला होता, राखेत मिसळला होता. मला सतत असं वाटायचं की मी या सगळ्यातून कुठेतरी लांब पळून जावं. लहानपणी पाहिलेली ती कोलकाताची रेड गल्ली म्हणजे छोटी गल्ली मला आठवू लागली. मला माहीत नव्हतं की त्या जागेला मी लहानपणी फक्त काही दिवसांसाठी पाहत होते. ती जागा एक दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा ठरणार आहे. कौटुंबिक नात्यांमधील तो दुरावा आणि मानसिक तणाव मला एका अशा वळणावर घेऊन आला जिथून मागे फिरणं अशक्य होतं. हाच माझ्या आयुष्यातील त्या अंधाऱ्या प्रवासाचा पाया होता, ज्याने माझे पुढचे 21 दिवस पूर्णपणे बदलून टाकले. काळ बदलत गेला आणि मी मोठी झाले, पण माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस ते वाढतच गेले. थिंग्स वेअर गेटिंग आउट ऑफ हँड गाईज. एका बाजूला फॅमिली प्रॉब्लेम्स, दुसऱ्या बाजूला प्रचंड मेंटल टेन्शन आणि वैयक्तिक आयुष्यातील तीव्र उलटा पालत यामुळे माझं मानसिक संतुलन पूर्णपणे ढासळून गेलं होतं. घरात श्वास घेणंही कठीण झालं होतं आणि रोजच्या त्रासाला मी कंटाळले होते. एका रात्री जेव्हा सहनशक्तीची सीमा संपली, तेव्हा मी एक अत्यंत टोकाचा डिसिजन घेतलं. मी माझं घर सोडलं. आय डिसायडेड टू रन अवे फ्रॉम माय ओन हाऊस. जेव्हा एखादी तरुण मुलगी हताश होऊन डोक्यात विचारांचं चक्र घेऊन घर सोडते, तेव्हा या जगात तिच्यासाठी सेफ ऑप्शन्स खूप कमी असतात. द वर्ल्ड आउटसाइड इज नॉट ॲज सेफ ॲज वी थिंक. तिला स्वतःला सिद्ध करायचं असतं किंवा परिस्थितीपासून पळ काढायचा असतो. अशाच एका भावनिक, असुरक्षित आणि मेंटली पूर्णपणे खचलेल्या क्षणी माझ्या ओळखीचा एक मुलगा मला भेटला. ही वॉज द ओनली वन आय कूड ट्रस्ट ॲट दॅट टाईम.
त्या सिच्युएशनमध्ये मला कोणाचा तरी सपोर्ट हवा होता. आम्ही दोघांनी मिळून निर्णय घेतला की आपण काही दिवसांसाठी कोलकाताच्या त्याच रेड लाईट एरियामध्ये जाऊन राहायचं, कारण तिथे आमची थोडीफार ओळख होती. वी थॉट इट वॉज द बेस्ट टेम्पररी एस्केप फॉर अस. आम्ही त्या म्हणजे त्या परिसराची जी मोठी गल्ली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातल्या एका अत्यंत छोट्या अंधार आणि कोंदट खोलीत जाऊन दोघं पण राहू लागलो. द मुमेंट आय एंटर्ड दॅट रूम आय वॉज शॉक. तिथल्या राहणीमानाचं आणि वास्तवाचं वर्णन मी आज शब्दांत कसं करू. मी एका चांगल्या सुशिक्षित वातावरणात वाढलेली मुलगी होते, त्यामुळे माझ्यासाठी तो प्रचंड मोठा शॉक होता. इट वॉज अ कम्प्लिटली कल्चरल शॉक फॉर मी. तिथल्या गल्ल्यांमध्ये 24 तास घाणीचं साम्राज्य असायचं. सॅनिटेशन वॉज अ मेजर इशू. दुर्गंधी एवढी असायची की खोलीत बसून श्वास घेणंही असह्य व्हायचं. पिण्याच्या स्वच्छ पाण्यासाठी आणि रोजच्या शौचासाठी तर खूप मोठा प्रॉब्लेम होता. बेसिक फॅसिलिटीज वेअर झिरो, ॲब्सोल्युटली झिरो. पण त्या घाणीपेक्षाही जास्त भयानक काही असलं तर ती होती इन्सेक्युरिटीची भावना. आय फेल्ट अनसेफ एव्हरी सिंगल सेकंड गाईज. तिथे राहणारी प्रत्येक व्यक्ती, तिथल्या गल्ल्यांमधून फिरणारे अनोळखी पुरुष, तिथली गुन्हेगारी, यामुळे माझ्या मनात प्रत्येक सेकंदाला एक वेगळीच भीती असायची. फिअर वॉज कॉन्स्टंटली ड्रायव्हिंग माय माइंड. रात्री खोलीचा दरवाजा बंद केल्यानंतरही बाहेरून येणारे विचित्र आवाज ऐकून माझी छाती अक्षरशः धडधडायची. एव्हरी नाईट फेल्ट लाईक अ बॅटल फॉर सर्वायवल. तो काळ माझा मेंटल टॉर्चरचा सुरुवातीचा टप्पा होता आणि मला जाणीव झाली की मी एका फार मोठ्या संकटात अडकले आहे. म्हणजे जी मोठी गल्ली होती त्या खोलीत एक दिवस काढल्यानंतर मला असं रिअलाईज झालं की मी ते जास्त दिवस सर्वाईव्ह करू शकत नाही. इट वॉज गेटिंग इम्पॉसिबल टू लिव्ह देअर एनीमोर. तिथे माझी प्रायव्हसी पूर्णपणे संपली होती. एका तरुण मुलीसाठी तिथलं वातावरण दिवसेंदिवस अधिकच डेंजरस बनत चाललं होतं. आय वॉज कॉन्स्टंटली लिव्हिंग इन फिअर ऑफ बिईंग कॅच ऑर हार्म. शेवटी मी त्या मुलासोबत ती खोली सोडण्याचा निर्णय घेतला. पण जायचं कुठे हा समोर सर्वात मोठा प्रश्न होता. वी वेर कम्प्लिटली क्लूलेस अबाउट अवर नेक्स्ट स्टेप. त्याच एरियात एक छोटी गल्ली होती जिथे माझा एक चुलत भाऊ राहत होता. हा भाऊ माझ्या मामाच्या लेस्बियन मुलीचा नातेवाईक होता. आम्ही त्याच्याकडे आसरा मागण्याचं ठरवलं आणि जी छोटी गल्ली होती त्याच्या खोलीत शिफ्ट झालो. वी थॉट वी वुड बी अ बीट सेफर देअर, बट आय वॉज कम्प्लिटली रॉंग. इथे राहणं पहिल्या खोलीपेक्षाही जास्त चॅलेंजिंग आणि कठीण होतं, कारण आता माझ्यासमोर सर्वात मोठं चॅलेंज हे होतं की मी इथे राहते हे माझ्या आईला किंवा माझ्या आजोळच्या लोकांना अजिबात समजता कामा नये. इफ माय फॅमिली फाउंड आउट ऑफ इट वूड बी अ टोटल डिझास्टर. जर माझी आई किंवा तिथल्या नातेवाईकांना पत्ता लागला असता की मी घरातून पळून येऊन इथे या अवस्थेमध्ये राहत आहे तर तिथे प्रचंड मोठा राडा झाला असता. आई मला तिथे जिवंत सोडली नसती आणि त्या बदनामीची मला प्रचंड भीती वाटत होती. आय वॉज ट्रॅप्ड बिटवीन माय फॅमिली, अँगर अँड दिस हेल. त्यामुळे स्वतःची ओळख लपवण्यासाठी मी एका नव्या संघर्षाला सुरुवात केली होती. आय स्टार्टेड लिव्हिंग लाईक अ घोस्ट. मी त्या वस्तीतून बाहेर पडताना किंवा आत येताना कधीही मुख्य रस्त्यांचा वापर करत नव्हते. आय डेलिव्हरेटली अवॉइडेड द मेन रोड टू स्टे हिडन. मी गंगा घाटाच्या बाजूने असलेल्या त्या अरुंद, दुर्गम आणि आडमार्गाचा वापर कायम करायचे. जेव्हा मला काही कामासाठी बाहेर पडावं लागायचं तेव्हा मी माझ्या चेहऱ्याचा कपडा बांधून मान खाली घालून लपत-छपत चालायचे. आय हॅड टू हाईड माय फेस एव्हरी सिंगल टाईम आय स्टेप आउट. माझी एकच प्रार्थना असायची की आईच्या ओळखीच्या कोणाची नजर माझ्यावरती पडू नये. तो काळ म्हणजे केवळ स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि स्वतःला जगापासून लपवण्यासाठी चाललेला एक थरारक आणि अत्यंत थकवणारा लपंडा होता. इट वॉज अन एक्झॉस्टिंग मेंटल गेम अँड आय वॉज लूजिंग माय माइंड कम्प्लिटली गाईज. मित्रांनो, जेव्हा एखादा माणूस 24 तास भीती, टेन्शन आणि लपून छपून जगण्याच्या सिच्युएशनमध्ये असतो तेव्हा त्याचं मन पूर्णपणे खचून जातं. माय मेंटल हेल्थ वॉज कम्प्लिटली रूल्ड. माझ्यासोबतही तेच घडलं. या सगळ्या मेंटल स्ट्रेसमधून, घरातल्या प्रॉब्लेम्समधून आणि परिस्थितीच्या दडपणातून सुटका करून घेण्यासाठी मी एका अशा चुकीच्या मार्गाची निवड केली जो मार्ग कोणालाही विनाशाकडे नेतो. तो मार्ग म्हणजे नशा.
आय टूक द रॉंग पार्ट टू एस्केप माय रियालिटी. आज मी तुमच्यासोबत उभी राहून अत्यंत प्रामाणिकपणे आणि धैर्याने हे स्वीकारते की त्या काळात मी पूर्णपणे नशेच्या आहारी अक्षरशः मी गेले होते. आय बिकेम हेवी ॲडिक्टेड टू ड्रग्स. कॅन यू बिलीव्ह गाईज? मला आजूबाजूच्या जगाचं आणि माझ्या परिस्थितीचं भान ठेवायचं कसलंच नव्हतं. स्वतःचं भान हरपून टाकणे आणि डोक्यात चाललेल्या विचारांचं चक्र थांबवणं हाच त्या वेदनेतून सुटण्याचा एकमेव शॉर्टकट मला वाटत होता. नंबिंग द पेन वॉज माय ओनली प्रायोरिटी. नशेच्या याच धुंदीत मी माझा जास्तीत जास्त वेळ त्या कोंदट खोलीत न घालवता कुठे घालवू लागले? बाहेर गंगा घाटावर जाऊ लागले किंवा गंगा घाटावर बसून मी नशा करू लागले अक्षरशः. हा माझा रोजचा दिनक्रम होता. पण तिथे माझ्यासोबत जे लोक उठायचे बसायचे ते समाजाच्या अगदी शेवटच्या टोकाचे गुन्हेगारी प्रवृत्तीचे किंवा भिकारी होते. मी भिकाऱ्यांसोबत बसायचे उठायचे. आणि सगळ्यात शॉकिंग आणि डोळे उघडणारी बाब म्हणजे माझ्यासोबत बसणाऱ्या त्या लोकांपैकी अनेक जण गाईज HIV पॉझिटिव्ह होते. आय वॉज लिटरली सिटिंग विथ डेथ अँड आय डिडंट इवन केअर. नशेच्या धुंदीत मला या गोष्टींचं काहीच गांभीर्य नव्हतं. आजाराची किंवा मृत्यूची कोणतीही भीती न बाळगता केवळ मानसिक सुन्नतेसाठी मी अशा लोकांच्या संगतीत अक्षरशः तासनतास दिवस मी तिथे घालवत असायचे. आय वॉज टेकिंग अ ह्यूज रिस्क विथ माय लाईफ एव्हरी सिंगल डे. मी एका अत्यंत भयानक विनाशाच्या उंबरठ्यावर उभी होते जिथं माझं आयुष्य कोणत्याही क्षणी संपू शकलं असतं गाईज. पण म्हणतात ना, तुमचं गुपित किंवा तुमच्या चुका निसर्ग फार काळ लपवून ठेवू शकत नाही. सिक्रेट्स डोंट स्टे हिडन फॉर एव्हर. एक दिवस मी गंगा घाटाच्या बाजूला बसले होते. माझ्या आईच्या काही जुन्या मैत्रिणींनी मला तिथे स्पॉट केलं. मी त्यांना सापडले तिथं बसलेली अक्षरशः. मी कोणत्याही सिच्युएशनमध्ये आहे, कोणासोबत बसले आहे आणि काय करत आहे हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी मला तिथेच पकडलं आणि मला परिस्थितीचं भीषण वास्तव समजावून सांगितलं. त्यांनी मला अत्यंत कठोर शब्दांत बजावलं की हे तुझं जग नाही आहे. तू एका चांगल्या घरची मुलगी आहेस. तू या दलदलीत राहूच शकत नाहीस. तुझा हा मार्ग थेट मृत्यूकडे नेईल. Their word hit me hard like a wake-up call guys. त्यांनी दिलेल्या त्या म्हणजे लेक्चरमुळे, ओरड्यामुळे आणि वाढलेल्या प्रेशरमुळे अखेर माझे डोळे उघडले. मला माझ्या चुकीचं म्हणजे रिअलायझेशन झालं. मी तो नरक सोडून परत आपल्या घरी जाण्याचा डिसिजन घेतला. आय फायनली डिसाइडेड टू पॅक माय बॅग्स अँड गो बॅक टू माय होम. ते 2-3 आठवड्यांचा म्हणजेच साधारण 21-22 दिवसांचा काळ जरी ऐकायला खूप छोटा इतकासा वाटत असला तरी त्या काळाने माझ्या मनावर आणि माझ्या आत्म्यावर कधीही न पुसणारे ओरखडे ट्रॉमा सोडून गेला होता. Those 21 or 22 days changed my perspective towards life forever. तो माझ्या आयुष्यातील एक असा फेज होता ज्याने मला जिवंतपणे नरकाचे दरवाजे दाखवले होते. आय सर्वाइव्ह द वर्स्ट नाईटमेअर ऑफ माय लाईफ. आज जेव्हा मी त्या काळाकडे मागे वळून पाहते तेव्हा मला परिस्थितीची आणि स्वतःची एक प्रचंड मोठी जाणीव होते. मला परिस्थितीची आणि स्वतःची एक प्रचंड मोठी जाणीव झालेली होती. आज मी एक पूर्णपणे वेगळं, चांगलं आणि रिस्पेक्टेबल आयुष्य जगत आहे. मी आता त्या भागात, त्या वस्तीत किंवा त्या गल्ल्यांमध्ये कधीच पाऊल ठेवत नाही. आय कम्प्लिटली कट ऑफ माय सेल्फ फ्रॉम दॅट डार्क पास्ट. मी माझ्या अनुभवावरून एक अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगते. ती सायकोलॉजिकल गोष्ट आहे. त्या जागेच्या मातीत, त्या लाल बत्ती एरियाच्या वातावरणात, त्या रेड लाईटच्या एरियामध्ये ना एक विचित्र प्रकारचा अट्रॅक्शन आहे. दॅट प्लेस हॅज अ स्ट्रेंज निगेटिव्ह एनर्जी दॅट पुल्स यू बॅक. ती एक अशी दलदल आहे जी सुरुवातीला तुम्हाला शेल्टर देते असं भासवतं, पण हळूहळू ती तुम्हाला स्वतःमध्ये खेचून घेते आणि कायमचं संपवून टाकते, तुमचा एंड करून टाकते. पण जर तुम्हाला तुमचं फ्युचर ब्राईट करायचं असेल तर त्या वातावरणापासून आणि त्या निगेटिव्ह मानसिकतेपासून लांब राहणं
हेच सगळ्यांच्या हिताचं असेल. यू हॅव टू चूज पीस ओर टेम्पररी कम्फर्ट. माझ्या या संपूर्ण जीवन प्रवासातून आणि या भयानक अनुभवातून मला तुम्हाला सगळ्यांना, विशेषतः आजच्या तरुणाईला एक मोठा मेसेज द्यायचा आहे. आपण कुठे जन्माला येतो, आपली फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, किंवा आपण कोणत्या कठीण सिच्युएशनमध्ये अडकतो, हे अनेकदा आपल्या नियंत्रणात कधीच नसतं. व्हेन यू आर बॉर्न इज नॉट युअर चॉईस. तुम्ही कुठे जन्मता ही तुमची कधीच चॉईस नसते. बट वेअर यू एंड अप इट्स कम्प्लिटली युअर रिस्पॉन्सिबिलिटी. तो निसर्गाचा किंवा परिस्थितीचा खेळ असतो, पण त्या परिस्थितीतून बाहेर पडणं, स्वतःसाठी योग्य आणि चांगल्या संगतीची निवड करणं आणि आपल्या फ्युचरचा मार्ग स्वतःला ठरवणं हे पूर्णपणे आपल्या स्वतःच्या हातात असतं. युअर सराउंडिंग्स शेप युअर माइंड, सो चूज युअर सर्कल्स व्हेरी वाईजली. मी त्या नरकातून, त्या नशेच्या अंधारातून आणि HIV मोठ्या रिस्कमधून बाहेर पडू शकले कारण मी वेळीच स्वतःला सावरलं आणि तिथून बाहेर पडण्याचा डिसिजन घेतला. आय चूज टू फाईट बॅक अँड सेव्ह माय ओन लाईफ. जर आपण मनात आणलं तर आपलं आयुष्यातील कितीही मोठ्या अंधारातून प्रकाशाकडे यशस्वी झेप घेऊ शकतो. नो मॅटर हाऊ डार्क इट गेट्स, यू कॅन कम्प्लिटली फाइंड वेज बॅक टू द लाईट. तर मित्रांनो, ही होती माझ्या आयुष्यातील ती खरी काल्पनिक कहाणी जी आजवर मी कधीच कोणासोबत शेअर केली नव्हती. इट वॉज नॉट इझी फॉर मी टू शेअर दिस पार्ट ऑफ माय लाईफ, बट आय डीड इट ओनली फॉर यू गाईज. मी हे धाडस फक्त यासाठी केलं जेणेकरून माझ्या या चुकीतून आणि माझ्या या संघर्षातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल. आयुष्यात प्रॉब्लेम्स कितीही मोठे असू द्या, पण नशा किंवा चुकीचा मार्ग हा कधीच त्याचं सोल्युशन असू शकत नाही. रिमेंबर, यू आर स्ट्रॉंगर दॅन एनी सिच्युएशन. जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी इन्स्पायरिंग वाटला असेल तर माझ्या व्हिडिओला हाईप करा. कमेंट सेक्शन्समध्ये तुमच्या कमेंट्स नोंदवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला पुशअप्स करण्यासाठी मला मदत करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच स्टोरीसाठी, अशाच नॅचरल इमोशनल स्टोरीबरोबर कनेक्ट राहण्यासाठी. खूप खूप धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या, चांगलं सर्कल चूज करा, स्वतःच्या आयुष्याचे डिसिजन्स वाईजली घ्या. स्टे सेफ, स्टे पॉझिटिव्ह अँड कीप मूव्हिंग टुवर्ड्स द लाईट. बाय. भेटूया नेक्स्ट स्टोरीमध्ये. रोज